अहमदनगर जिल्ह्यातला कर्जत जामखेड मतदारसंघ यंदा सुद्धा हाय व्होल्टेज लढतीमुळे राज्यभरात गाजणार आहे। 2019 ला या मतदारसंघातून शरद पवारांचे नातू रोहित पवारांची एंट्री झाली। त्यांनी मंत्री असलेले राम शिंदेंचा धुव्वा उडवत मतदारसंघ काबीज केला। यंदा सुद्धा आमदार रोहित पवारांविरुद्ध राम शिंदे अशीच लढत होणार हे स्पष्ट आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत। त्यांचं महत्त्व कमालीचं वाढलंय आणि त्यामुळेच भाजपसह आता अजितदादा सुद्धा रोहित पवारांना पराभूत करण्यासाठी फिल्डिंग लावतायत अशी चर्चा आहे। यात आता भाजप आणि अजितदादांना यश मिळणार का हेच या व्हिडिओमधून पाहायचंय। नमस्कार, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत। 2009च्या पुनर्रचनेमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघ खुला झाला आणि अनेक नेत्यांना आमदारकीची स्वप्न पडू लागली, पण पक्षानं भाजपसाठी झटणाऱ्या आणि अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेले राम शिंदे यांना उमेदवारी दिली। सुरुवातीला भाजपमधून अनेकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला, पण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे विरोध मावळला आणि ते विजयी झाले। राम शिंदे यांना 42,845 मतं मिळाली होती। त्यावेळी आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला गेला होता। कर्जतचे बापूसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि ते 32,673 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले। मराठा समाजातील 3 तगड्या अपक्षांमुळे आघाडीला मोठा फटका बसला। या मतविभाजनाचा फायदा राम शिंदेंना झाला आणि त्यांना आमदारकीची लॉटरी लागली। 2014 मध्ये युती आणि आघाडीनं स्वतंत्र नशीब आजमावलं। भाजपनं पुन्हा राम शिंदेंवरच विश्वास दाखवला, तेव्हा तब्बल 37,000हून अधिक मतांनी ते विजयी झाले। शिंदेंना 84,000 मतं मिळाली होती, तर शिवसेनेच्या रमेश खाडे यांना 46,000 मतं मिळाली। राष्ट्रवादीच्या राजेंद्र फाळकेंना 46,000 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे किरण पाटील यांना 9,000हून अधिक मतं मिळाली होती आणि त्यावेळी सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या राम शिंदेंना मंत्रिपदाची सुद्धा लॉटरी लागली। एकाच टर्ममध्ये ते राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले। 2019 ला राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी मोठा डाव खेळला। ते कर्जत जामखेड मतदारसंघात आले। राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये सरळ लढत झाली। एका अर्थानं मराठा विरुद्ध ओबीसी असाच हा लढा होता। 2 वेळेला मराठा व्होट बँक फुटल्याचा फायदा राम शिंदेंना होत होता, पण 2019 ला रोहित पवारांनी मतविभाजन होईल असा एकही उमेदवार रिंगणात उतरू दिला नाही। रोहित पवारांना याचा फायदा झाला आणि ते तब्बल 1,35,824 मतं घेऊन विजयी सुद्धा झाले। त्यांनी राम शिंदेंचा 43,000 मतांनी पराभव केला। मागच्या 5 वर्षात राम शिंदे पराभूत होऊन सुद्धा मागे हटलेले नाहीत। पक्षानं सुद्धा त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने ताकद दिली आहे। राम शिंदे आणि रोहित पवार यांचा संघर्ष हा ग्रामपंचायत, सेवा संस्था, नगरपालिका, बाजार समित्या यांच्यामध्ये सुद्धा दिसून आलाय। कुकडीचं आवर्तन, मतदारसंघामध्ये एमआयडीसी होण्यावरून दोघांमध्ये संघर्ष सुरू आहे। यंदा लोकसभा निवडणुकीत सुद्धा या मतदारसंघातून निलेश लंके यांना 9,000 मताधिक्य मिळालंय। निलेश लंके यांना 1,04,963 मतं मिळाली आहेत, तर सुजय विखेंना 95,835 मतं मिळाली। आता विधानसभेला महायुतीमध्ये ही जागा भाजपला जाईल हे सरळ आहे। विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हेच भाजपकडून प्रबळ दावेदार आहेत, मात्र एखादा स्थानिक ताकद असलेला मराठा उमेदवार भाजपकडून शोधला जाऊ शकतो ही सुद्धा शक्यता आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ हे भाजपकडून उमेदवारी मागतायत। त्यांनी मतदारसंघाचा दौरा सुद्धा सुरू केलाय आणि ते सध्या जिल्हा बँकेचे संचालक सुद्धा आहेत। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती ते राहिले असल्यामुळे त्यांची ताकद सुद्धा आहे। विखे पिता पुत्र आणि राम शिंदे यांच्यातलं सख्य जगजाहीर आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये विखे फॅक्टर महत्त्वाचा राहणार आहे। तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जाऊ शकते, पण काँग्रेसनं सुद्धा आता या मतदारसंघावर दावा सांगितलाय। रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघातून लढावं आणि हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेते करू लागलेत। तर काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुद्धा मागणी केल्याचं समजतंय। पाहायला गेलं तर मागच्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांना अजित पवारांची मोठी साथ होती। कर्जतमध्ये अजित पवार यांच्याशी निगडीत अंबालिका खासगी साखर कारखाना आहे। अजितदादांना मानणारा कार्यकर्ता सुद्धा या मतदारसंघात मोठा आहे।
आता ही ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करण्याची, त्यांना अडचणीत आणण्याची संधी एकदा सुद्धा सोडली नाही आणि त्यामुळेच विधानसभेला रोहित पवारांना झटका देऊन लोकसभेच्या पराभवाचा हिशोब चुकता करायचं अजितदादांच्या चांगलंच डोक्यात असणार आहे हे नक्की आहे. थोडक्यात यंदा कर्जत मतदारसंघातली राजकीय लढाई जास्त संघर्षाची असणार आहे हे नक्की. म्हणजे अशाच प्रकारच्या राजकीय विश्लेषणात्मक माहितीसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.